आज काय विशेषमधली पहिलीच विशेष बातमी उन्हाच्या तडाख्याबाबतची आहे. कारण राज्यात सोलापूर सर्वात जास्त उष्ण शहर ठरलं. शहरात 38°C इतक्या तापमानाची सुद्धा नोंद झाली आहे. सोलापुरात बुधवारी देशातील तिसऱ्या क्रमांकाचं कमाल तापमान ठरलेलं आहे आणि त्यानंतर अकोल्यात 37.8°C तापमान होतं. राज्यात पहाटेच्या वेळी काहीसा गारठा जाणवतोय, मात्र सकाळी 11 नंतर उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहे. पुढील 3 ते 4 दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये 38, अकोल्यामध्ये 37.8, यवतमाळमध्ये 36, तर संभाजीनगरमध्ये 36°C तापमान आहे. अहिल्यानगरमध्ये 36°C, पुण्यात 36°C आणि नागपूरमध्येही 35°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 35, कोल्हापुरात 35 आणि मुंबईमध्येही 35°C इतकं तापमान आहे. भरपूर पाणी प्या, पाणीदार फळं खा, ताक आणि सरबत प्या, अशी काळजी उन्हाळ्यात घ्या. ताजं आणि हलकंच अन्न उन्हाळ्यामध्ये खायला हवं. सुती, मुलायम आणि सैल कपड्यांचा वापर करावा. घराबाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करावा. आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोप घेणंही आवश्यक आहे. आणि आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी. विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यातील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढू शकते. सध्या राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. साधारणतः 2,31,860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिलांना सरसकट हप्त्याचं देखील वाटप करण्यात आलं. मात्र त्यानंतर या योजनेतील ज्या महिला अपात्र आहेत किंवा निकषात बसत नाही अशा महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. त्यामुळे सरकारने छाननी मोहीम हाती घेतली. त्यात सुमारे 5 लाख महिला अपात्र ठरल्या. आता आणखी 2 लाख महिला अपात्र ठरणार असं कळतंय. पुढे घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. टॉप 50 मध्ये लाडकी बहीण या योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढू शकते. फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 2 लाख लाभार्थी अपात्र ठरणार अशी माहिती आहे. रेल्वे स्टेशनवर थुंकणाऱ्यांना यापुढे चपराक बसेल, कारण पश्चिम रेल्वे प्रशासनानं या संदर्भात मोठा निर्णय घेतला. थुंकणाऱ्यांविरोधात आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यासोबतच त्यांच्याकडून ₹500 दंडही वसूल केला जाईल. मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता मंत्रिमंडळानं पॉट टॅक्सी प्रस्तावाला मंजुरी दिली. MMRDA ही प्रणाली लागू करण्याच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी सर्वेक्षण करेल. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात वांद्रे ते कुर्ला 8.8 किलोमीटरच्या पॉट टॅक्सी मार्गाच्या योजनेला मंजुरी देण्यात आली. MMRDA कडून उभारण्यात येणाऱ्या ऑरेंज गेट मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या कामाला वेग येईल. 9.2 किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये 6.52 किलोमीटर दुहेरी बोगदा असेल. या मार्गाच्या उभारणीसाठी MMRDAला 7,326 कोटींचे कर्ज सरकारी बँकेकडून मिळते आणि त्याबाबत करार करण्यात आलेला आहे. त्यामुळे या कामाला चालना मिळणार आहे. मुलांच्या आरोग्यावर शेंगदाणा चिक्कीचा विपरीत परिणाम होतोय. बंगळुरूमधील शिक्षण खात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतला. चिक्की वाटप बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तर चिक्कीमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे त्यामध्ये चरबी असते. शिवाय कालबाह्य चिक्की वाटपाचे प्रकार समोर आले, त्यामुळे बंगळुरूमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कमाल खान याला लायकीपेक्षा काही लोकांनी जास्त मोठं केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त ट्विट प्रकरणी सामंतांनी कमाल खानवर प्रतिक्रिया दिली. मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत कोणीच बघू नये, त्याचे परिणाम फार वाईट होतील असा इशारा देत त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. मुंबई डोमेस्टिक विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा धुळीत असल्याचं बघायला मिळालं. पुतळा असलेल्या ठिकाणी ठाकरे गटाने शिवजयंती साजरी केली. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा व्यवस्थित बसवण्यात यावा ही मागणी होती आहे. मात्र विमानतळ प्रशासनाकडून अजूनही पुतळा बसवण्यात आलेला नाही.
गँगस्टर अबू सालेमने सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली. माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेमने याचिकेद्वारे केली. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आता सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमने याचिकेत केली आहे. जिममध्ये व्यायाम करताना ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या पॉवर लिफ्टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. यास्टिक आचार्य असं या तरुणीचं नाव आहे. ती 17 वर्षांची होती. यास्टिक 270 किलो वजन उचलताना तिला वजन पेलावलं नाही आणि तिचा तोल गेलेला. यावेळेस वेट रॉडखाली तिची मान दाबली गेली आणि तिचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी महाकुंभ मेळ्यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधलेला आहे. याशिवाय आता चेंगराचेंगरीच्या घटनांचा उल्लेख करत ममतांनी महाकुंभामध्ये मृत्यूकुंभ महाकुंभाला संबोधलंय. व्हीआयपींसाठी विशेष सुविधा, गरिबांकडे मात्र दुर्लक्ष असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. बातमी आता संतनगरी शेगावमधून. गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन सोहळा आज साजरा होतोय. राज्यातून नाहीतर देशभरातून भाविक संतनगरी शेगावमध्ये दाखल झाल्या. गणगण गणातबोतीच्या गजरात हजारो पायी दिंड्या संतनगरी शेगावमध्ये पोहोचल्या. टाळ मृदुंगाच्या गजरानं संपूर्ण शेगाव नगरी जी आहे ती दुमदुमली असल्याचं आपल्याला एकंदरीत बघायला मिळतं. एकंदरीत आपण जर बघितलं, भाविकांच्या सोयीसाठी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. उद्या काल्याच्या कीर्तनानं प्रकट दिन उत्सवाची सांगता देखील होणार असल्याचं बघायला मिळतं. दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रकट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज महाराजांचा 147वा प्रकट दिन आहे. आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते. प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो. इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे. कल्याण महाराजांच्या बाबतीत बघायला गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे अनुभव आले. कारण मला मुलगासुद्धा 21 दिवस पुण्यात अनकॉन्सर्ट होता. 21 दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला. आता तो व्यवस्थित आहे, नोकरी वगैरे करतो. आम्ही शून्यातून वरती आलो. आणि यानंतर पुढे बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूरमध्ये तापमानाची 38°C नोंद झाली आणि ते राज्यातील सर्वात जास्त उष्ण शहर ठरलेलं आहे. त्यानंतर सोलापूर आणि अकोल्यामध्ये तापमान 37° इतकं दिसतंय. पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन शिवजयंतीनिमित्त मनोज जरांगे पाटलांनी रायगडच्या मुरणमध्ये केलं. महाराष्ट्रात मराठा समाजासमोरच सध्या अनेक मोठी आव्हानं आहे. अशावेळी तरुणांनी व्यसनापासून दूर राहून समाजाची एकी कायम ठेवा आणि संघटित होऊन आव्हानांना सामोरे जा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे. रायगड जिल्ह्यात पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. जमिनीला हादरे बसून भूगर्भातून आवाज आला. घरातील भांडी हल्ली आहे. इतर कुठलंच नुकसान झालेलं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिलेली. पालघरमध्ये गादी आणि सोफा बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री आग लागली आहे. या आगीमध्ये कारखान्याचं मोठं नुकसान झालं. कारखान्यातील पूर्ण वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज. वाशिममध्ये पैनगंगा नदीवर कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे पडले. बंधाऱ्यांवरती अवलंबून असलेली शेकडो हेक्टर रबीची पिकं धोक्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. खतांची विक्री करताना शेतकऱ्यांच्या माथी अनावश्यक औषधं मारली जात आहे. राज्यभर हा प्रकार सर्रास सुरू आहे. बळीराजाची लूट होत असताना कृषी विभाग मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात DAP, युरिया यासारख्या खतांची शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र खतांच्या कंपन्या याचाच गैरफायदा घेताना दिसत आहेत. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासह खासगी टँकर आणि आरो प्रकल्पांचं पाणी देखील पिण्यास अयोग्य असल्याचं कळतंय. सिंहगड रस्ता परिसरामध्ये JBSचा उद्रेक झालाय. त्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू देखील आढळले.
कल्याण डोंबिवलीमधील 57 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले. या इमारतींमधील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची घोषणा फडणवीसांनी केली. शिवाय फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी दिले. डोंबिवलीमधली महारेरा फसवणूक प्रकरणातील एका इमारतीमध्ये राहणाऱ्या कस्तुरी प्रधान यांनी या प्रकरणाचा चांगलाच धसका घेतला. त्यांच्या पतीचं मागील वर्षी निधन झालं. मुलाच्या हाताला काम नाही आणि त्या स्वतः अपंग आहे. असं असताना आता डोक्यावर छप्पर देखील राहणार नाही हे त्यांना सहन होत नाहीये. त्यामुळे त्यांनी या संदर्भात सरकारकडे वारंवार विनंती केलेली. शिर्डीमधल्या युवकांनी सामाजिक बांधिलकी दाखवत एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे. शिवजयंतीचं औचित्य साधत दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना लाखो रुपयांची मदत केली. युवकांनी केलेल्या मदती एवढीच मदत विखे परिवाराच्या वतीने पीडित कुटुंबाला करणार असं देखील त्यांनी सांगितलं. ही घोषणा त्यांनी केली. धाराशिवमध्ये तेरणा नदी पात्रातून एकाच दिवशी 15 पाणबुडी मोटारींची चोरी झाली. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सध्या सुरू आहे. पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतयाला आता अखेर बेड्या पडलेल्या आहेत. तर चौकशी केली असता आरोपी रायगड भागामध्ये होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं समोर आलं. त्यांना आणखी कुणाची फसवणूक केली आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. मुंबई विमानतळावर DRIने 5.5 कोटींचं कोकेन जप्त केलं. या प्रकरणी काँगो देशातील महिलेला अटक झाली आहे. दरम्यान देशातील महिलेने आता या चौकशीमध्ये कोकेनच्या कॅप्सूल गेल्याची कबुली दिली आहे. पुण्यात 76,44,650 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त झालाय. काळेपडळ पोलीस आणि अन्न औषध प्रशासनानं संयुक्तरित्या ही कारवाई केली. हडपसर सासवड रोडवरील वडाची वाडी उंबरीतील या कारवाईमध्ये एकाला अटक झाली आहे. पुढील तपास सध्या पोलीस करताना दिसत आहे. बातमी मोठी आहे, महत्त्वाची आहे, खरं तर तुमची निराशा करणारी म्हणू शकतो. कारण मुंबईकरांच्या आवडत्या वडापाव आणि पावभाजीवरती संक्रांत येण्याची शक्यता आहे. कारण मुंबईमध्ये लाकूड आणि कोळशाच्या भट्टीवर महापालिकेची बंदी आहे. या बंदीमुळे आता पावाचं उत्पादन घटू शकतं अशी शक्यता आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये 500 ते 600 बेकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या 9 ते 10 हजार कामगारांवर बेरोजगारीचं संकट सुद्धा ओढावलं असल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान मुंबईमध्ये पाककृतीचा इतिहास जपण्यासाठी इराणी कॅफेला लाकूड भट्टी वापरण्यास परवानगी द्यावी ही मागणी आता भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. प्रदूषण मुक्तीसाठी मुंबईमध्ये लाकूड आणि कोळसा भट्टीवरती बंदी घालण्यात आलेली आहे. नेमकं प्रकरण काय आपण पाहतोय. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला. कोणत्याही बेकरी आणि हॉटेलला सूट देण्यास BMCचा नकार आहे. पावाचं उत्पादन घटण्याची देखील शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. 8 ते 9 हजार कामगारांवर बेकरीचं संकट आहे. आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूरमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. माधव नेत्रालय आय रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रुग्णालय भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मोदी आणि भागवत एकत्र येतील. येत्या गुढीपाडव्याला म्हणजे 30 मार्चला हा कार्यक्रम पार पडेल. राज ठाकरेंनी मनसे विभाग अध्यक्ष शाखाध्यक्षांची बैठक बोलावली. दादरच्या सावरकर सभागृहामध्ये आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होईल. 27 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याची माहिती आहे. दोन 2019च्या मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला. जर यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा संजय राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी संजय राऊत यांचाच विरोध होता. याबाबत दीपक केसरकर सत्य सांगतील हा दावा मंत्री नितेश राणेंनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला राऊतांचा विरोध होता आणि याचे माझ्याकडे पुरावे आहे असंही राणेंनी म्हटलं.
डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटानं सावध भूमिका घेतली. महिन्याच्या दर मंगळवारी ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात आढावा बैठक होईल. पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेतील. यावेळी ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणंही ऐकून घेणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारमधील 2 मंत्री प्रति आंदोलन करणार आहे असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी 2 मंत्र्यांसोबत चर्चा केली असंही जरांगे म्हणाले.